आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील हातगाडी धारक, भाजी विक्रेते, कटलरी व्यावसायिक तसेच छोटे दुकानदार यांच्यावर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप करत संबंधित कारवाई तत्काळ थांबावी अशी मागणी शिंदखेडा बचाव समितीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। या संदर्भात प्रशासनाला दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले असून छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनासह आर्थिक मदतीची मागणीही करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहरात अनेक वर्षांपासून हातगाडी, भाजी विक्री, कटलरी आणि अन्य छोटे व्यवसाय करून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो। या व्यावसायिकांच्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे। मात्र अतिक्रमण हटवा मोहिमेच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। नगर पंचायतीला हातगाडी धारकांकडून दररोज 10 रुपये शुल्काच्या माध्यमातून महसूल मिळत होता। एका हातगाडी धारकाकडून वर्षाला सुमारे 3600 रुपयांचा महसूल नगर पंचायतीला मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अशा छोट्या व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून शहरातील विकास कामांनाही हातभार लागत असल्याचा दावा करण्यात आलाय। हे सर्व व्यावसायिक शिंदखेडा शहरातील कायमस्वरूपी रहिवासी आणि मतदार असून त्यांनी शहरातील अनेक राजकीय नेत्यांना साथ दिली। मात्र आज त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाला असताना त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। तसेच सध्या काही भाजी विक्रेत्यांना जनता हायस्कूल जवळील लेंडी नाल्याजवळ बसवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलंय। काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने त्या ठिकाणी व्यवसाय करणे कठीण होणार असून प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान छोट्या व्यावसायिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अन्यथा शासनाकडून दरमहा 15,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच काही नागरिकांकडे सिटी सर्वे उतारे असून संबंधित जागा त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या असल्याचा दावा करण्यात आलाय। अशा जागांवर अतिक्रमण काढण्यात आल्यास संबंधितांना योग्य भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिंदखेडा चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दीपक अहिरे यांनी या प्रसंगी दिला आहे। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास नगरपंचायत प्रशासन आणि शासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी राहुल पाटोळे, आकाश दाजमल, वडार, नामदेव खंडू भोई, किरण लोटन चित्ते, भरत श्रीराम पाटील, अमोल रामकृष्ण वाघ, रहीम खाटीक, उत्तमभाई महेश मोरे, ललित कन्हैयालाल ढोले, सुनील ईश्वरलाल मामवानी, राम सीताराम भिल्ल, भटू श्रावण भिल्ल, जुनैद पठाण, बबलू खाटीक, संदीप भोई, कांतीलाल साळुंखे, अजय कोळी आदी उपस्थित होते। नमस्कार, दीपक आहे। आज आम्ही शिंदखेडा बचाव समितीच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। आज ते शिंदखेडा शहरात 15 दिवसापासून अतिक्रम काढण्याच्या नावाने, अतिक्रम आणि विकासाच्या नावावर जे छोटे छोटे व्यापारीवर दहशत केली गेलेली आहे, त्यांच्या बळी हा हातगाडीवाला, भाजी विक्रेता, आंबे विक्रेता, कटलरीवाला आणि छोटे दुकानदार हा बळी पडलेला। आज 15 दिवसापासून त्यांच्या मागे एक कुटुंब असतं, एक परिवार असतं। तो कुटुंब आणि परिवार उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही नगरपंचायत प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करण्यात आलेली आहे, ते जर कर भरत आहेत नगरपंचायतीला, त्या कर भरल्या मोबदला तुम्ही त्यांची व्यवस्था लावून दिली पाहिजे आणि ते कायमस्वरूपी जर तुम्हाला व्यवस्था लावून देत तसं तर त्याला 15,000 रुपये महिना या व्यापारींना, जो आंबे विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल, लोटगाडीवाला असेल, रस्त्यावर जे काही छोटं दुकान असेल, जर तुम्हाला त्याला धंदा करू देत नसेल, पोट भरू देत नसाल तर त्यांच्या कुटुंब उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून तुम्ही शासनाने आणि नगरपंचायत प्रशासनाने त्याला 15,000 रुपये मोबदला दिला पाहिजे। नाहीतर आम्ही सर्व गाव मिळून, सर्व गावातले नागरिक एकत्र येऊन रस्ता चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही। कारण या मॅटरमध्ये असं दिसलं गेलं, या प्रकरणामध्ये एकही पुढारी बोलायला तयार नाही। सर्वसामान्य लोकांसाठी अतिक्रमणाच्या नावावर, विकासाच्या नावावर आम्हाला विकासाला विरोध नाही, परंतु आम्ही विकास पाहिलेला आहे। ज्या वेळेस 13 कोटीची पाणी पुरवठा योजना शिंदखेडा शहरात आली, आम्हाला असं वाटलं होतं आता आम्हाला रोज पाणी मिळेल, पण तेही फेल गेलेली आहे। 13 कोटी, त्यानंतर सुधारित पाणी पुरवठा 23 कोटी, हे सर्व होऊन शिंदखेडा शहराला 7 दिवसांनी पाणी येतं आणि येतं 13 कोटीचा रस्ता आहे, राजपथ। आम्हाला राजपथला विरोध नाही, रस्त्याला विरोध नाही, विकासाला विरोध नाही, परंतु हे छोटे छोटे व्यापारी आहेत, लाटगाडीवाले आहेत, भाजी विक्रेत्याला कारण नसताना जिल्हा नगरपंचायत प्रशासनाने त्रास देऊ नये, अन्यथा आम्ही रस्ता जाम केल्याशिवाय राहणार नाही। आपले जवाहर जिंदाबाद, जय शिंदखेडा।
शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.